नमस्कार यूट्यूब फॅमिली. पोट भरून खाता येईल अशी उपवासाची खीर बनवायची आहे. अगदी 5 मिनिटात खीर होते ही. खीर बनवायची आहे त्यासाठी शाबू भिजत ठेवला होता अर्धा कप. छान असा शाबू भिजलेला आहे, एकदम मोकळा झालेला आहे. ड्रायफ्रूट घेतले, तुपामध्ये भाजून घ्यायचे. गॅस चालू केलाय, कढाई गरम झाले, तूप टाकायचे. तूप टाकलेला आहे 1 चम्मच. तूप गरम झाले, ड्रायफ्रूट टाकायचे, तुपामध्ये भाजून घ्यायचे. भाजलेले आहेत, काढायचे. तूप टाकायचे थोडंसं, 1 चम्मच. तूप गरम झाले, शाबू भाजून घ्यायचा आहे तुपामध्ये. दोन मिनिट शाबू भाजून घ्यायचा आहे तुपामध्ये. शाबू भाजलेला आहे, दूध टाकायचे. दूध गरमच टाकायचं आहे. एक ग्लास टाकलेला आहे मी दूध. दीड ग्लास दूध टाकलेला आहे. दूध गरमच टाकायचं आहे, खीर चिकट होत नाही गरम दूध टाकल्यानंतर. थंड दूध टाकायचं नाही. शिजून द्यायचे. केसर टाकायचे आहेत. दुधाला कलर येतो केसरने. खीर थोडीशी शिजल्यानंतर साखर टाकायचे. साखर अर्धी वाटी घेतली. साखर मिक्स करून घ्यायचे. ड्रायफ्रूट टाकायचे. ड्रायफ्रूट टाकलेले आहे. पाच मिनिटात होणारी खीर आहे आणि चवीला पण खूप छान आहे. खीर शिजलेली आहे. गॅस बंद करायचा आहे. खूप पटकन होते, 5 मिनिटातच होते ही खीर. अतिशय पौष्टिक आहे ही खीर. साबुदाणा आहे, दूध आहे, ड्रायफ्रूट आहे. जास्त वेळ नाही, 5 मिनिटच शिजून घेतलेले आहे. दूध गरम होतं त्यासाठी लवकर शिजलेली आहे खीर. तयार झालेली आहे. गरमागरम एकदम दाटसर अशी खीर तयार झालेली आहे. छान झालेली आहे. खीर बनवताना दुधामध्ये पाणी टाकायचं नाही आणि गरमच दूध टाकायचं आहे खीरमध्ये. पटकन शिजते खीर.